हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज तुमचं दाजी घेऊन चालल्यात मला फिरायला. आज निघालोत बाहेर जरा. इंजेक्शन बी आहे ना आज इंजेक्शन बी आहे आणि जरा उलसक बाहेर काम बी आहे. तर निघालोय आज दाजी आणि तुमची पूनमताई निघाली बाहेर फिरायलाच म्हणायचं. काय आपल्याला काय आणाय जायचं म्हणलं तरी म्हणायचं फिरायला जायचं या. मग काय करायचं. झालं का सगळ्यांचं जेवण? आता आमचं जेवण झालं, गोळ्या खाल्ल्या, मग डुलक्या लागत होत्या मला बर का. असं झोप वाटायचं गोळ्या औषधामुळं. पण तरी पण निघालोय जरा का इंजेक्शन ही घ्यायच्यात ना मला इंजेक्शन. आणि इंजेक्शन संपल्यात, 10 इंजेक्शन अजून आणायच्यात. 10 झाली आता, 10वं आता शेवटचं आहे ही 10वं इंजेक्शन. आणि मग मागच्या वेळेस 10ची इंजेक्शन आणली होती, 20 होती ना, त्यातली 10च आणली होती आणि 10 बाकी ठेवली होती. तर आता ती 10 इंजेक्शन आणायची ती. आज तुम्हाला सांगते, आज म्हणजे मंगळवार आहे, कालच होतं इंजेक्शन. पण ती डॉक्टर नाही हो, आमची इथं जी डॉक्टर आहेत ना, ते डॉक्टर कुठेतरी गावाला गेलेत. त्याच्यामुळं इंजेक्शन जरा लेट होतंय माझं. मागचं बी एक लेट झालं ना, आता कालचं पण लेट झालं. आज घ्यावं लागल ते इंजेक्शन कुठल्या तरी डॉक्टरांकडून. दाजीबा अरे देवा, लय कंबरन पोटन दुखतंय, पण जाऊच वाटाना, पण बळत चालली. आता काय करायचं. त्या दाजीची बी तब्येत जरा बिघडली या. माहिती इच्छाच नाही, पण आता काय मग राहू दे, बरंच निघाल. मग राहू दे, राहू दे मग. थांब गडीभर, आ गडीभर थांब. काय जाणवलं तर मग कॅन्सर, नाही जाणवलं तर मग जाऊ. 2 गोळ्या खायच्या ना. खाल्ल्या ना, 2 गोळ्याच खाल्ल्या. गळ्यात व्हायला लागलं मला. बघा आता काय करायचं. दाजी गाठायला लागल्यावर माझं कसं व्हायचं. माझं वजन घेऊन चालवायची गाडी. माझं वजन घेऊन दाजीला गाडी चालवायची. तर आज भोगी, आजच आहे ना? तर भोगीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या मकर संक्रांती आहे, मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा देती आताच, उद्याच्या. होय, मस्त निघालोय ताव खाऊन आम्ही. पण मी बी गळालेलं पेशंट आहे, ते बी गळालेलं पेशंट. आता काल मिरची कांदा आपलं चालू केले. मसाल्याचा बिझनेस चालू करायचा आहे ना, मग त्याच्यामुळं दाजीची चालली जरा गडबड. आता ऑनलाईन मसाला चालू करायचा आहे आपलं. तर ऑर्डर टाका भावा बहिणीनं फटाफट. दाजीला बी काम मिळेल, तुम्हाला बी मसाला होईल. होय, दाजी बी घरी बसल्यासारखं नाही दिसत. दाजी बी घरी बसल्यासारखं नाही दिसायचं. काहीतरी कामात नजर पडेल तुम्हाला. नाही तर परत तुम्ही म्हणसाल काय काम करेना, घरी बसलाय दाजी. होय, काल मिरची कांडप चालू केलं, तर फिटिंग ते ना अख्खा दिवस गेला त्याच्यातच. आता त्याचं मटेरियल, चाळणी, ती काय काय आहे ती घेऊन यायचंय. ब्रश, चाळणी, ब्रश झाडायचं, ती आतलं मसाला घेऊन यावं लागेल. मसाला, मिरच्या मसाला आणायचंय. तर फटाफट ऑर्डर टाका. नंबर दिलेला आहे, नंबर देते अजून एकदा. 9822 आहे ना, 9822 20 85 82 मसाला ऑर्डर साठी नंबर. दाजीचा नंबर आहे तुमच्या. माझा पण देते वाटलंच तर. होय, देऊ काय माझा पण? दे. तर माझा पण नंबर घ्या, 76
66 60 27 46 आणि शक्यतो भावा बहिणींनो आहे ना व्हॉट्सअपलाच मेसेज करा. फोन नका जास्त, म्हणजे फोन ही करू नका जास्त, आपलं व्हॉट्सअपलाच मेसेज टाका. म्हणजे कसं तुम्हाला पण नाही ही होणार, काय म्हणतात, आणि मला पण नाही. तुम्हाला नाही त्रास आणि मला बी नाही त्रास होणार व असं म्हणते मी. माया बी मागलंय काम असतात भावा बहिणीनो. काय माहिती का, आता आपण त्यासाठी फोन नंबर दिलाय बिझनेस साठी, मसाल्यासाठी. तर ते मसाला सोडून जर तास भर इकडेच गप्पा मारत बसल्या मग बाकीची काम करत आहेत ना. हा? माया मागलंय असतात आधीच काम. विचारा दाजीला तुमच्या. एक तर तुम्हाला सांगते माझी तब्येत बी नाही एकतर व्यवस्थित, आणि त्याच्यात काम बी राहतात माझी शिलाई मशिनीची महाग. आता दाजीचं काम मसाल्या बिझनेसचं चालू झालेलं आहे, तर फटाफट ऑर्डर टाका मसाल्याच्या. काम वाटून दिलेली. हा, काम वाटून दिली. दाजीला बी काम केलंच पाहिजे. दोघं जर व्यवस्थित नवरा बायकोने काम केलं तर लेकरा बाळांचं भविष्य घडेल. एकच माणूस मरल, पंक्चर झालं एकतर माणूस करू तोंडाला फेस आलाया, काय सांगायचंय का नाही. मग एका माणसाच्या अंगावर लोड आल्या मग लई त्रास होतो. तसा मी दाजींला तुमच्या पहिल्यापासूनच आहे ना एकट्याला त्रास पडू दिला नाही का, दिला कवा बी आहे ना. म्हणजे मी पहिल्यांदा आता काय माझं शिलाई मशीनचं काम करायची, शिलाई मशीन नव्हती शिकली त्यावेळेस मी इकडं तिकडं कामाला जायचे. मग मला होत नव्हतं तरी करायची मी काम, तर नव्हती. हा भावा बहिणींनो जात होती मग इकडं तिकडं काम केल्यात. फक्त एवढंच की तुमच्या दाजीने मला कुठं ऊसतोडीला ह्याला नेले नाही, इटभट्टीवर ऊसतोडीला. असं तुमचं दाजी का जायचं बाया बराशे खांदायला. गेलो ती एकटाच गेलो पुढे बी कामाला, बायकोला कधी नाही नेली. मला नाही नेले. फक्त सुरुवातीला लग्नाच्या आधीच नाही, लग्नाच्या आधीच म्हणतो काय लग्नाच्या आधी? सुरुवातीला लग्न झाल्यावर पिल्लू बारकी लहान होती ना, तेव्हा संघ जात होतो कामावर. त्याच्यावर नाही आले मग. त्याच्यावर अपूर्व पोटात होते तवा जात होतो. उगते काम घ्यायचा नवरदेव, कांदे लागवडीन 3 आणि फस पाडून घ्यायचं माझं काम करून. मला काम व्हायना ना जायना, बळच कोरडा पडस तर काम केले ते म्या भावा बहिणींना. न इलाच सगळ्या गोष्टी पुढे आल्यावर कराव्या लागते ते. तर असू द्या चला. तसंच आता बी आहे ना दाजीच्या नवीन व्यवसायासाठी तर माझ्याकडून तर आहे त्याच बायकोकडून भरभरून शुभेच्छा. आणि तुम्ही पण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि फटाफट ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला, म्हणजे जे करून व तेवढीच लेख काय म्हणतात का नाही ही होईल. दाजीच्या कामाला एकदम भारी पैकी अशी सुरुवात होईल. होय तर चला आता आपलं आज म्हटलं आलं म्हणजे उद्यापासून सुरुवात होईल. दाजीला बाहेर कामाला जायची गरज नाही पडायची. आणि खास तर तुमच्या दाजीसाठी जीव तुटतो. दाजी लय मेहनतीचं काम करतात बाहेर भाऊ बहिणी, लय तरासाची काम कवर करायची दुसऱ्याची मेहनत. हा मरणाचं कष्टाची काम. दाजीच्या अंगावर मास नाही राहिलं मुठभर देखील. काय सांगावं, केल्याशिवाय मार्ग नाही काम. हा काम केल्याशिवाय मार्ग नाही. बरं चला आवरले का? आवडलं ना. माय बॅग तुझी बॅग माग आहे. हा दिन ना अण्णा महागारी येते मी. कवा लागतंय तुला? नाही तालुक्याला निघाली. तालुक्याला हा ये 5-6 वाजता या. तर चला भावा बहिणींनो परत एकदा सगळ्या भावा बहिणींचं मनापासून धन्यवाद. तुम्ही दाजीच्या बिझनेसला शुभेच्छा दिल्याबद्दल. चला आता निघाली हिंडायला मी, फिरायला.
इंजेक्शन घेते आणि इंजेक्शन परत घ्यायला घेऊन बी येते. होय, चावी टाकली कुठे जण कुलूप लावायचं राहील. काय तर जरा साडी फिडी नेसली गोडवानी कशी दिसती? हा, छान दिसती का? छान दिसते सुपती का मग आपल्या नवऱ्याला? टिकलेल्या दाढीला. हा, अजय देवगणला. दिल तो हमेशा चाहेगा. हो का, त्या दिवशी बॅग आणली चुटकीवानी. चला नवरा तर काय हौसाने नाही घेऊन यायचा कधी. काय बघा बॅग कशी आहे. बॅग छान आहे का भावा बहिणींना? चला येते हिंडून फिरून. तर मसाल्याला ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 66 60 27 46. आता आपला मसाला बिझनेस सुरू होणार आहे. तर सगळ्यांनी फटाफट ऑर्डरी टाका, म्हणजे फटाफट दाजीचं टेन्शन कमी होईल आणि दाजी कामाला लागते. काम असल्यावर माणसाला टेन्शन येत नाही भाऊ बहिणीनं, काम नसल्यावर टेन्शन येतं. तर चला बाय बाय.